कीर्तन करत असताना की या गावची सगळी माणसं एक ना एक दिवस मरणार आहेत असं मी बोलल्यानंतर पुढची माझ्याकडे बघायला लागली आणि इतक्या मोठ्याने रडायला लागली की मलाच कळलं आता कीर्तन चालू ठेवावं का बंद करावं. मी असा स्तब्ध झालो की आता काय करावं नेमकं. आणि म्हणून समोरच्यांच्याकडे मी पाहतोय, समोरची माझ्याकडे पाहतायत. मला प्रश्न पडला मी काही चुकीचं बोललो की काय. या गावची सगळी माणसं एक ना एक दिवस मरणार आहेत. कीर्तनामध्ये मी वाक्य वापरलं आणि असं बोलल्यानंतर सगळी माणसं ओक्साबोक्शी रडायला लागली. मी या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे नजर फिरवली. सगळी माणसं ओक्साबोक्शी रडतायत. काय करावं मला कळेना. माझ्याकडं इकडं तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. कीर्तन चालू ठेवावं की थांबवावं मोठा प्रश्न पडला. आणि नजर फिरवत असताना श्रोत्यांच्या पाठीमागे 75-80 वर्षाच्या आजीबाई बसलेल्या होत्या. आता एकही दात तोंडामध्ये नव्हता तरी सुद्धा खळखळून हसत होत्या. मला प्रश्न पडला, सगळा समाज ओक्साबोक्शी रडतोय आणि 75-80 वर्ष ज्यांचं वय झालेलं आहे ते आजी मात्र मोठ्याने हसताय. मला प्रश्न पडला आणि आश्चर्य वाटलं की त्या एकट्या कशा काय हसतायत. म्हणून त्या आजींना प्रश्न विचारला. आजी म्हणलं सगळा समाज ओक्साबोक्शी रडतोय, तुम्ही का हसताय. म्हणले महाराज तुम्ही काय म्हटला. म्हणले मी म्हटलं या गावची सगळी माणसं एक ना एक दिवस मरणार आहे. म्हणले बरोबर आहे सगळी जातील पण मी नाही जाणार. म्हटले का. मी या गावचीच नाही. मोठा प्रश्न पडला मला. मी या गावची नाही म्हणून जाणार नाही असा भाग आहे का. म्हणून मी त्या आजींना विचारलं तुम्ही या गावचे नाही म्हणून जाणार नाही असं होतं का. तेव्हा आजीने उत्तर दिलं, सुंदर उत्तर दिलं. आजी म्हटल्या महाराज मी त्या गावची नाही की ज्या गावची माणसं मरणाचं नाव काढल्याबरोबर घाबरतात. मी त्या गावची आहे की जी माणसं मरणाला समोर ठेवून अखंड आयुष्यभर काम करत असतात आणि आपल्या जीवनामध्ये करतात. मी त्या गावचे. मला वाटतंय आज मला इथं आल्यानंतर तो अनुभव येतोय की जी माणसं आपल्या गावाला आपल्या माणसांना समोर ठेवून विकासाच्या कामाचा डोंगर या गावात उभा करतात. हा आदर्श मी जिथं जाईन तिथं या छत्रपती संभाजीनगरचं नाव त्या व्याख्यानामध्ये घेईन. एकी जर बघायची असेल, विकास जर बघायचा असेल, माणसं जर बघायची असतील तर छत्रपती संभाजीनगर पाटण या गावामध्ये जाऊन बघा की माणसं. आणि म्हणून आजच्या विषयाच्या संदर्भाने बोलत असताना हा सगळ्यात मोठा संस्काराचा मुद्दा आपण घेणं गरजेचं आहे की जीवनामध्ये आम्ही चांगलं काम करणं गरजेचं आहे. मला माहित आहे समाजामध्ये आज दिखावा चाललेला आहे. खरं तर काम करणारी माणसं ही खरंच पाठीमागं असतात आणि काम थोडंसं करणारी उथळ पाण्याला खळखळाट फार अशी असणारी माणसं पुढे येऊन नाचत असतात. पण एक सांगू का, नियमच असा एक वाक्य सांगतो घेऊन जा. आपकी नियत कितनी भी अच्छी क्यों ना हो, आपकी नीयत कितनी भी अच्छी क्यों ना हो, लेकिन दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. आपकी नीयत कितनी भी अच्छी क्यों ना हो लेकिन दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. लेकिन आपका दिखावा कितना भी अच्छा क्यों ना हो भगवान आपको आपके नियत से ही जानता है. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं संस्काराचं योगदान आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मला एक आनंद वाटला या उत्सवाच्या निमित्तानं या प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन या मंडळानं केलेलं आहे. मंडळाचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, उपाध्यक्ष असतील, गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि सगळी मंडळी या सगळ्यांना खरं तर मी कौतुक करेन, त्यांना वंदन करेन आणि पुढच्या विषयाला सुरुवात करेन. खरं तर मला एक प्रश्न पडतो की उत्सव कशासाठी साजरे करायचे. आजच्या काळामध्ये ही गरज निर्माण झाली की उत्सव कशासाठी साजरे करायचे. 3 मुद्दे मी आपल्याला सांगेन की उत्सव 3 गोष्टींच्यासाठी साजरे करायचे की ज्या उत्सवातून आम्हाला ज्ञान मिळेल, ज्या उत्सवातून आम्हाला आनंद मिळेल आणि ज्या उत्सवातून आम्हाला संस्कार मिळेल. या 3 गोष्टींसाठी उत्सव करायचे. नाहीतर मला सांगा या महाराष्ट्राला ज्यांनी अमोघ वाणीनं तृप्त केलं ते असणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगायचे की माणसाच्या जीवनातनं जर उत्सव बाजूला केले तर जनावरांच्या पेक्षा वेगळी हालत त्यांची दिसणार नाही आपल्याला. कारण हे सगळं काढून टाक उत्सव जर मानवी जीवनात जर काढून टाकले तर मग काय करायचं. नुसतं खायचं झोपायचं कामं करायची. मग मला वाटतं जनावर सुद्धा याच्यापेक्षा वेगळं काही करत नसतील. आणि म्हणून हे उत्सव जीवनामध्ये पाहिजे. हे कशासाठी तर माणूस म्हणून जन्माला आला तर तो आनंद आम्हाला घेता आला पाहिजे. मग ज्ञान कशाला म्हणायचं. एक पहिली गोष्ट आपल्याला सांगतो की कसल्या पद्धतीचं ज्ञान आहे. आज जो उत्सव आपण करतोय शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतोय. नवरात्र उत्सवाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. आपल्याला कदाचित माहित नसतील, काही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. 2 प्रकार आहेत त्याचे. एक वासंतिक नवरात्र उत्सव. हा वासंतिक नवरात्र उत्सव हा उन्हाळ्यामध्ये असतो. भारतामध्ये तो चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो.
तो गुढीपाडवा ते रामनवमी या 9 दिवसामध्ये केला जातो. तो महाराष्ट्रामध्ये फारसा केला जात नाही, कारण त्या काळामध्ये प्रचंड ऊन आपल्याकडे असतो. आणि आपल्याकडे दुसरा उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न केला जातो, त्याला म्हणतात शारदीय नवरात्र उत्सव. हा शारदीय नवरात्र उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या 9 दिवसांमध्ये हा नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम केला जातो. मगाशी मी सांगत होतो की नवरात्र उत्सवाने सुद्धा आता नवीन ट्रेंड बदलले. म्हणजे उत्सव आपण काय केले माहितीये का, आपल्या पद्धतीनं बदलायला सुरुवात केली. त्याची काही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये, आमच्या महाराष्ट्राच्या संतांच्या संस्कृतीमध्ये जे ज्ञान आहे ते आम्हाला अनाकलनीय आहे. मी सांगतो की 9 दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं भक्ती, प्रेम हे आमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आलं पाहिजे. परंतु आम्ही आता ट्रेंड बदलले. महिला मंडळ आपल्याला 9 दिवसामध्ये तुमचं प्रथम प्राधान्य शारदीय नवरात्रोत्सवामध्ये असतं की 9 दिवसामध्ये 9 रंगाच्या साड्या घालायच्या आणि नवरात्रोत्सव संपन्न करायचे. याच्याबाबत अजिबात आक्षेप नाही, केलं पाहिजे, प्रश्नच नाही. परंतु त्याच्याबरोबर जी भक्तीची आम्ही प्रतिमा निर्माण केली पाहिजे, जी भक्ती केली पाहिजे, त्याच्या संदर्भाला सुद्धा आम्ही असलं पाहिजे. तसं महिला मंडळ तुम्ही फार हुशार. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जर कधी दुकानात, साडीच्या दुकानात गेला तर आहे या किमतीला तुम्ही साडी कधी घेतली का? नाही म्हणतात खुशाल. नाही, आहे या किमतीला तुम्ही साडी कधी घेत नाही का? तर त्या दुकानदाराला म्हणता एवढी वय महाग असते. असं असतं. काय झालं आता, मी मेढ्याला बदली झालेली आहे साहेब आमची, आणि मेढ्याला गेल्यानंतर एका कापड दुकानात आणि संक्रांतीची साडी घ्यायची होती. आणि म्हणून आमच्या सौना घेऊन गेलो आम्ही दुकानामध्ये. आणि दुकानामध्ये असं 4-5 दुकानं आम्हाला दिसली आणि एक नवीन झालेलं दुकान असं होतं. एकदम पॉश काचा वगैरे लावलेलं दुकान होतं. आणि म्हणून म्हटलं हे दुकान चांगलं दिसतंय, आणि म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्या दुकानदाराला साड्या दाखवायला सुरुवात केली. ही साडी 1000 रुपयाची, ही दुसरी 1500 रुपयाची, ही 1100 रुपयाची, 2200 रुपयाची, 2500 रुपयाची. 2500 रुपयाची साडी आमच्या सौना पसंत पडली. 2500 रुपयाची साडी दाखवल्यानंतर म्हणते ही साडी चांगली वाटते. परंतु किंमत ऐकल्यानंतर जरा तोंड पडलं. परंतु मागा हटतील त्या महिला असल्या नाही का? हो, ते असणारे आमच्या सौनी सांगितलं. म्हटलं नाही, म्हणजे 2500 रुपयाची साडी एवढी कुठं किंमत असते का? म्हणले ह्या साडीची किंमत एवढी आहे का? काय का? त्यानं सांगितलं म्हणजे तुम्हाला कितीला पाहिजे? हिनं 1500 पासूनच मागायला सुरुवात केली. दुकानदारानं डोक्यावर हात मारला. म्हणजे 1500 सुरुवात केली तर माझं दुकान विकावं लागेल. म्हटले काय? म्हणजे तुम्हाला कळतंय का? 4 वर्ष झालं म्हणजे तुमच्या दुकानात साड्या घेते, 4 वर्ष झालं तुमच्या दुकानात कपडे घेते म्हणले, 4 वर्ष झालं मुलांची पण कपडे घेत असते, आणि तुम्ही किंमत कमी करत नाही. त्या दुकानदारानं हातातली साडी अशी खाली टाकली. आमच्या असणाऱ्या सौना नमस्कार केला आणि सांगितलं ताई साडी घ्यायची असली तर घ्या, नाही तर इथं ठेवा, पण खोटं मात्र बोलू नका. आमची सौ म्हणली का? तर म्हणले मला दुकान टाकूनच 4 महिने झाले, तुम्ही 4 वर्षाचे कुठे का? हो, फार फार म्हणजे गमतीशीर गोष्टी असतात. ते काय गोष्टी आपण करायच्या म्हणजे या गोष्टींमधून आम्हाला आमची संस्कृती परंपरा याच्याकडे जायचं. विनोदाचा भाग सोडून द्या, आम्हाला लौकिकाकडून अलौकिकाकडे जायचं. मी फार अवघडात बोलणार नाही, नाहीतर काय सर एकदा व्याख्यानाला अशी गर्दी जमत होती आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हटला की चल की, म्हटले व्याख्यान आहे सरांचं, सुंदर व्याख्यान आहे म्हटले, आणि त्या व्याख्यानाला आपल्याला जायचंय. आणि असं म्हणत असताना तो त्याचा दुसरा मित्र त्याला म्हटला की मी व्याख्यानाला आलो असतो, परंतु माझ्याकडे प्रवासासाठी ते दुचाकी वाहन आहे. त्या दुचाकी वाहनातील पाठीमागील जे चक्र आहे त्या पाठीमागील चक्राला एका कंटकाने अलगद स्पर्श केला आणि त्याच्यातील हवा नावाचा प्रकार मुक्त झाला. अरे एवढा अवघड शिरण्यापेक्षा पंक्चर झाली म्हणणार, एवढं कशाला सांगायचं? म्हणून एवढ्या अवघडात न शिरता अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला कसं जाता येईल याचा विचार करणार आहे महिला मंडळ. मी तुम्हाला सांगत असतो की अख्ख्या घराची जबाबदारी, सगळी जबाबदारी जर कुणी चांगल्या पद्धतीने पेरत असेल तर ती तुम्ही पेरत असता. लक्षात घ्या, आम्ही बाहेर फिरत असतो परंतु तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पेरत असता. परंतु एक वेळ अशी येते की आम्हालाही काही गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी घाबरावं लागतं. लक्षात घ्या, मी सर आपल्याला आवर्जून सांगेन की माझी कीर्तनाची कपडे मी आळंदीहून आणत असतो. आळंदीला चांगली कपडे मिळतात म्हणून आळंदीला मी गेलो, ड्रेस घेऊन येत असतो कीर्तनाचे. आणि एक दिवस मी गेल्यानंतर मला एक शर्ट पसंत पडला. त्या ठिकाणी चांगला शर्ट होता. शर्टाची किंमत होती 1500 रुपये. 1500 रुपये शर्टाची किंमत. शर्ट अत्यंत चांगला, कीर्तनासाठी वापरण्यायोग्य अत्यंत चांगलं कापड होतं. परंतु 1500चा शर्ट जर मी घरी सांगितला तर घरचं वातावरण कसं होईल हा मोठा प्रश्न मला पडला. आणि मग काय करावं म्हणून मी तो शर्ट घेतला, पॅक केला, पिशवीत ठेवला आणि घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर
आमच्या सौनी नेहमीप्रमाणे पिशवी बघायला सुरुवात केली. पिशवी बघितली आणि पांढरा शुभ्र शर्ट बघितला आणि शर्ट पाहिल्याबरोबर म्हणले, इतका चांगला शर्ट, म्हणले किती रुपयाला आणला? आता मला जरा धनकी भरली, 1,500 कसं सांगायचं. आणि म्हणून मी सांगितलं, हा शर्ट म्हणजे आळंदीवरनं 500 रुपयात आणला. 500 रुपयात आणला म्हटल्याबरोबर ही बिचारी तळातळा आत गेली, शर्ट हातातच घेऊन गेली. आतल्या कपाटातनं 500 रुपये आणले, माझ्या हातावर ठेवले आणि माझ्या हातावर घेऊन म्हणाली, हा शर्ट मी माझ्या भावाला देते, हे 500 घ्या, तुम्हाला नवीन आणा. कमाल झाली म्हणतात. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला एकच सांगायचंय की आज महिला वर्ग शारदीय नवरात्रोत्सव संपन्न करत असताना घरातला असणारा प्रपंच बारकाईने करणारा जर कोण असेल तर ते तुम्ही आहात, लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं की घर, हा संसार, हा प्रपंच चांगल्या पद्धतीने चालत असतो. संतांनीही सांगितलं की अगोदर प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाणार, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थिक होता. एक अत्यंत महत्वाचं वाक्य बोलून जाईल. जर तुम्ही संसार चांगल्या पद्धतीने केला, संसार प्रामाणिकपणे केला, संसार निष्ठेने केला तर तो सुद्धा परमार्थ ठरतो. आणि लबाडीने केलेला परमार्थ हा सुद्धा संसारात मोडला जातो, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही वागत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्मळ मनानं जर वागलं तर निश्चितपणानं आम्हाला या ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. आपल्याला कल्पना नसेल, माझ्यासमोर अत्यंत सुज्ञ माणसं, शिक्षक वृंद बसलेले आहेत, अत्यंत तुम्ही चांगली ऐकणारी मंडळी बसलेले आहेत. म्हणून काही गोष्टी सांगतो. आपल्या संस्कृतीचं, आमच्या संतांचं ज्ञान किती प्रगाढ आहे. सर, मी अनेक ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर अनेक माणसांना असं वाटतं की हे परमार्थ, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान हे काय आहे? हे नवरात्र उत्सव, गणेशोत्सव, पारायण साजरी करायची काय याच्यामध्ये? 7-7 दिवस घालवायचे, 9-9 दिवस घालवायचे, काय त्याच्यामधनं साध्य होतं? एक मी सांगेन, कधीतरी भारतीय संस्कृतीची आणि कधीतरी संतांची पुस्तकं जर आपण घेतली, ज्ञानोबारायांची गाथा जर घेतली, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी घेतली, तुकोबारायांचा गाथा समोर घेतला तर कधीतरी आमच्या लक्षात येईल. मी काही उदाहरणं तुम्हाला असं सांगेन की त्याच्यातून प्रगाढ ज्ञान जे संतांनी सांगितलं ते आमच्या हृदयाला जाऊन मिळेल आणि आमच्या मस्तकामध्ये एक सनक उठून जाईल, लक्षात घ्या. मी आपल्याला सांगेन की ज्ञानेश्वरीचं ज्ञान किती त्या काळामध्ये सांगितलं. 1-2 ओव्या सांगून जाईल, फार काय सांगणार नाही. त्या काळामध्ये एक ओवी होती, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. त्याची अर्थ असा आहे की उपजलेले ते नाश पावणार आहे, जे नाश पावले ते पुन्हा उपजणार आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका लिहिलंय कधी 12व्या शतकामध्ये. जे जे निर्माण होणार आहे ते कधीतरी लय पावणार आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. घटिका यंत्र म्हणजे घड्याळ, हे घड्याळासारखं यंत्र पुन्हा पुन्हा चालत राहणार आहे. ज्ञानोबारायांनी 12व्या शतकामध्ये घटिका यंत्र हा शब्द त्यावेळेला वापरलेला आहे. मला याच्या पुढचं बोलायचं. जे सायन्सचे विद्यार्थी असतील, जे सायन्स शिकलेले आहेत, त्यांच्या लक्षात येईल की 12वी सायन्सला एक लॉ आहे, त्याला लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणतात, त्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे ऊर्जा ही कधीच नष्ट होत नाही, ती फक्त एका अवतारातून दुसऱ्या अवतारात रूपांतरित होत असते. याला उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी असं म्हणतात. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला सिद्धांत या नियमाच्या पद्धतीने विज्ञानामध्ये आला. कधीतरी आम्हाला हेही कळालं पाहिजे. अगदी सोपं करून सांगू का? कारण आमचं सांगत नाही, आमचे शिक्षक वृंद येत आहेत. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवतो की 1, 2, 3 आकड्यांचा शोध हा 18व्या शतकात गणित तज्ञांनी लावला. आकड्यांचा शोध गणित तज्ञांनी 18व्या शतकात लावला असं शिकवतो. परंतु कधीतरी ज्ञानोबारायांचं हरिपाठाचं पुस्तक जर आम्ही घेतलं तर त्या हरिपाठाच्या पुस्तकामध्ये एक अभंग असा आहे, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकत्वी काळा दावी हरी. मग आकड्यांचा शोध ज्ञानोबारायांनी 12व्या शतकात लावला का आकड्यांचा शोध 18व्या शतकात लावला, याचा विचार आम्हाला करणं गरजेचं. याचा विचार करणं गरजेचं आहे. मला सांगायचं की ज्ञान याला म्हणायचं. आणखी एक उदाहरण सांगतो आपल्याला. मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि अध्यात्माचा सायन्सच्या पद्धतीनं विचार करणं ही माझी विचार प्रक्रिया असते. मी तुम्हाला सांगेन की अणुरेणूचा शोध लागला हे आम्हाला
18व्या शतकात शिकवलं जातं. जॉन डाल्टन आला, रुदरफोर्ड आला, त्याने इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा मारा केला आणि त्याच्यानंतर अणुरेणूची संकल्पना स्पष्ट झाली. परंतु हे 18व्या शतकात घडत असताना 16व्या शतकामध्ये तुकोबाराने अभंग लिहिला, अणुरेणू ये थोकडा तुका आकाशा एवढा. मग मला म्हणायचंय अणुरेणूची संकल्पना आमच्या शास्त्रज्ञांनी 18व्या शतकात स्पष्ट केली, अणुरेणूची संकल्पना आमच्या तुकोबाराने 16व्या शतकात स्पष्ट केली. याचा कधीतरी विचार आम्ही केला पाहिजे आणि मग आमच्या संस्कृतीचं ज्ञान किती प्रगाढ आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. ज्ञान आणि विज्ञानाचं साधं उदाहरण सांगतो आणि पुढे निघतो. ज्ञान काय, विज्ञान काय, हा माईक लावलेला आहे. माईक कशासाठी लावला? सगळ्यांना आवाज यावा याच्यासाठी लावला, सगळ्यांच्या पर्यंत आवाज जावा याच्यासाठी लावला. ज्यांना येता येणार नाही मंदिरामध्ये त्यांच्यासाठी हा माईक लावला, बाहेर साऊंड लावलेले. माईक हे विज्ञानाचं प्रतीक आहे. परंतु 8 वाजता माईक इथे ठेवलेला आहे, 8:15 झाले, 8:30 झाले, 8:45 झाले, 9 झाले, 10 वाजले. व्याख्यान देण्यासाठी अमोल सर आलेच नाही. किती तास माईक ठेवल्यानंतर व्याख्यान होईल? किती तास माईक ठेवल्यानंतर व्याख्यान होईल? ऐका का, सिद्धांत असा आहे, जोपर्यंत विज्ञानापुढं ज्ञान बोलत नाही तोपर्यंत विज्ञानाचा उपयोग नाही लक्षात. आणि म्हणून कितीही विज्ञान पुढे गेलं, आज मला असं वाटतं की AI ची संकल्पना पुढे येते. सर AI ची संकल्पना पुढे येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि पुढं सगळी कामं यांत्रिक मार्गाने होतील. अगदी सगळी कामे यांत्रिक मार्गाने होतील, परंतु त्याच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी लागतील का नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट मी सांगितली की आम्ही उत्सव कशासाठी संपन्न करत असतो, तर ज्ञान मिळवण्यासाठी संपन्न करत असतो. दुसरी गोष्ट अशी की आम्ही हे उत्सव करत असतो हे जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी. ज्ञानोबांची एक ओवी आहे, आता वार विलासे विस्तार, गीता तेसी विश्वंभरू, आनंदाचे आवार मांडू जगा. आम्ही कशासाठी उत्सव संपन्न करत असतो, तर आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही उत्सव करत असतो. परंतु या जीवनामध्ये आनंद, हे उत्सवातून आनंद मिळाला पाहिजे. उत्सवातून आम्हाला बिभत्सेपणा आमच्या जीवनामध्ये येता कामा नये. सर मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळेला मिरवणुका निघतात आणि मिरवणुका निघाल्यानंतर डॉल्बीचा थैथयाट असतो, दंदनाट असतो, आणि त्या दंदनाटाकडे आमची तरुण पिढी ज्यावेळेला नाचत असते त्यावेळेला कुठेतरी मनाला क्लेश निर्माण होतो की या ठिकाणी नेमकं उत्सवाचं स्वरूप कोणतं राहिलेलं आहे. कधीतरी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण जीवनामध्ये उत्सव हे आनंद घेण्यासाठी आहे. आणि तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये आनंद हा शोधावा लागतो. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेता येतो, तो फक्त आम्ही स्वीकारला पाहिजे की आनंद कशातून मिळवायचा. कशातूनही आनंद मिळतो, आमच्या घरच्या कुठल्याही गोष्टीत आनंद मिळतो. अगदी सोपं सांगतो तुम्हाला, आमचं एकत्र कुटुंब आहे. आनंद कसा असतो बघा, 18 माणसांचं आमचं कुटुंब आहे, सर्वांना माहिती आहे. 18 माणसं आम्ही एकत्र राहतो आणि 18 माणसांमध्ये तुम्हाला महिला मंडळांना माहिती आहे की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अगोदर पुरुष जेवतात आणि नंतर स्त्रिया जेवतात. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरी आंब्याचा रस केलेला होता आणि मला माहित होतं की आमच्या आईला आंब्याचा रस चांगला आवडतो आणि म्हणून सगळे बसले. परंतु आमच्यामध्ये पुरुष मंडळी भरपूर असल्यामुळे आणि माझ्याकडे पाहता तुमच्या लक्षात येत असेल की आमच्या घरची पुरुष मंडळी कशी असते आणि त्यामुळं आंब्याचा केलेला रस हा शिल्लक राहील असं वाटलं नाही. त्याच्यामुळे मी असं केलं की माझ्या ताटातली जी वाटी होती त्या वाटीमध्ये जो आंबरस वाढलेला होता तो आंबरस मी खाल्ला आणि दुसरी वाटी भरून घेतली, पण ती मी खाल्ली नाही. मी ती वाटी तशीच बाजूला ठेवली. माझ्या मनात जसं होतं तसं झालं की सगळा आंबरस संपलेला होता. महिलांना आता फक्त वरण शिल्लक राहिलं, चपाती. आणि सगळी पुरुष मंडळी जेवण करून बाहेर गेली आणि बाहेर गेल्यानंतर आतमध्ये आमची आई जेवायला बसली आणि जेवायला बसल्यानंतर ती आंबरसाची वाटी एवढी होती ती घेतली आणि आईच्या जवळ गेलो आणि आईला सांगितलं, आई माझ्या आंब्याच्या रसातली ही वाटी मी तुझ्यासाठी ठेवलेली आहे. ही वाटी बघितल्यानंतर आईनं जवळ घेतलं, आईच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि जवळ घेतलं. मला सांगा, गोष्ट फार मोठी नव्हती, पण आईच्या डोळ्यातला आनंद बघण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. हे काय कशातही आनंद शोधताय. तर झालं असं की मेढ्याला गेल्यापासून मला थोडीशी उसंत मिळाली म्हणून मी सकाळचा मॉर्निंग वॉकला जात असतो. आणि एकदा असं झालं की पाऊस थोडा मध्यंतरीच्या काळामध्ये उघडला आणि म्हणून मी सकाळी चालायला सुरुवात केली आणि मॉर्निंग वॉक करत असताना सहज सकाळी एक स्त्री पुढून येत होती
आणि त्या स्त्रीने मला गुड मॉर्निंग म्हटलं. आता मला सांगा, अशा सकाळच्या वातावरणामध्ये तुम्ही मॉर्निंग वॉक करताय आणि मॉर्निंग वॉक करत असताना एखाद्या अनोळखी स्त्रीनं जिने असं बांधलेलं होतं आणि बांधलेलं असताना गुड मॉर्निंग म्हटलं, एखाद्या दुसऱ्या स्त्रीनं गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर सहज तुमचा सकाळचा मूड कसा होईल हे मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून मला गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर माझा चेहरा उजळला की कुणीतरी आपल्याला गुड मॉर्निंग म्हटलं. असं म्हटल्यानंतर मी त्याला तलक चेहऱ्यानं घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर घरी पाऊल टाकला. माझा चेहरा उजाळलेला होता, चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. आणि म्हणून आमच्या सौनी माझ्याकडे बघितलं, काय म्हटले, आज काय झालंय म्हटले, अगदी चेहरा प्रफुल्लित झालाय. मी म्हटलं काय नाही, बरं असा आनंद लपवता तरी येतोय का आता. आणि म्हणून आमच्या सौनी पुन्हा विचारलं, झालं काय नेमकं. असं विचारल्यानंतर मी सांगितलं काय नाही, मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि गेल्यानंतर म्हटले एका स्त्रीने मला गुड मॉर्निंग म्हटलं. असं म्हटलं, होय का म्हटले, गुड मॉर्निंग म्हटलं. म्हणजे लय आनंद पाजवून असं म्हटल्याबरोबर माझा चेहरा थोडासा पडला. मला एवढंच म्हणायचंय, आमच्या सौनी सांगितलं दुसरीला गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर तुमचा चेहरा उजळतोय आणि ती मी होते ही कळल्यानंतर तुमचा चेहरा पडतोय. म्हणजे नेमकं काय, तर मला एक सांगायचंय की आपल्या माणसांच्या मध्ये आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे, लक्षात घ्या. आणि तो आनंद ज्यावेळेला आम्ही शोधेल त्यावेळेला खऱ्या आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगू. मला वाटतं हा एक संस्काराचा भाग आहे की आम्हाला आमच्या जीवनातला आनंद आमच्या माणसांच्या मध्ये शोधता आला पाहिजे. लक्षात तुम्हाला एक सांगू, सगळ्या गोष्टी झाल्या, आम्ही एकत्र राहतो सुद्धा, पण एकत्र राहून सुद्धा आज आम्ही एकत्र आहे का नाही हा मोठा प्रश्न पडतो. जीवनामध्ये काय कमी झाले तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये एकमेकांबद्दलचा प्रेम, एकमेकांबद्दलचा जिव्हाळा आणि एकमेकांबद्दलची आपुलकी अत्यंत कमी झालेली मला जाणवते. तुम्हाला सांगतो, रस्त्याने जात असताना एक कामगार होता. रोज रस्त्याने जात असताना घरातलं पाकिट घ्यायचा, पाकिट घेऊन जायचा. रस्त्याला एक वृद्ध भिकारी बसलेला असायचा आणि बसलेला असताना आपल्या पाकिटातलं काही 1-2 रुपये असते तो जाताना टाकायचा आणि निघून जायचा. रोज कामगाराचं तेच. परंतु काही दिवसानंतर गोष्ट अशी घडली की जात असताना कामगार निघालेला होता आणि खाली असणारा एक वयोवृद्ध भिकारी बसलेला आहे. रोज हे काहीतरी टाकतात हे त्याच्या लक्षात होतं. त्यानं उत्सुकतेनं बघितलं की आजही आपल्याला काहीतरी मिळेल आणि असं डोकं वर काढलं. परंतु त्या दिवशी त्या कामगाराचं पाकिट मात्र घरी राहिलेलं होतं. जवळ आल्यानंतर त्यानं खिशेत पाहिले, चापसले, परंतु खिशामध्ये एकही रुपया नव्हता. हे लक्षात आल्यानंतर तो गुडघ्यावरती खाली बसला, त्या भिकाऱ्याच्या जवळ गेला आणि म्हटले, दादा आज माफ करा, आज पाकिट घरी राहिलं. असं म्हणत असताना त्या असणाऱ्या वृद्ध भिकाऱ्याला त्यानं मिठी मारली आणि मिठी मारल्याबरोबर त्या भिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. बाजूला झाल्यानंतर त्या भिकाऱ्याने एकच सांगितलं, दादा अख्खं जग मला काही ना काहीतरी देत असतं, परंतु जे जगानं दिलं नाही ते तुम्ही आज मला दिलं की आज या जगात मला कुणीच मिठी मारली नाही. जगात तुम्ही पहिले असाल ज्यांनी मला प्रेमाची मिठी मारली. मला वाटतंय जीवनातलं हे कमी झालेलं आहे. म्हणून आम्हाला याच्या पुढे एक करावं लागेल की भौतिक साधनांच्या मधून बाहेर पडून कुठंतरी प्रेमाचा सुद्धा संस्कार, प्रेमाचा सुद्धा मोती आम्हाला कुठंतरी वेचावा लागेल, लक्षात घ्या. आणि म्हणून जीवनाचा आनंद शोधत असताना आम्ही जीवनाचा आनंद कसा शोधला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनाचा आनंद असतो, लक्षात. प्रत्येक गोष्टीकडे जर आम्ही बारकाईने बघितलं तर तो आनंद आम्हाला टिकता येतो, तो आनंद आम्हाला घेता येतो, लक्षात घ्या. एकाला विचारलं सर, एक जण अत्यंत व्यायाम करायचा, बघा आनंद कसा असतो. प्रचंड योगासन करायचा, प्रचंड योगासन करायचा. त्याला विचारलं, इतकी योगासन कशासाठी करतोस. तो म्हटला, मला भरपूर जगायचंय. इतकी योगासन कशासाठी करतोस, मला भरपूर जगायचंय. आणि मग त्याला प्रश्न विचारला, भरपूर जगून काय करायचंय, मला योगासन करायचंय. म्हणजे आपण करतोय कशासाठी या सगळ्या गोष्टी. मी दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला की हे कशासाठी करायचंय, तर जीवनामध्ये आम्हाला आनंद प्राप्त करून घेता आला पाहिजे, म्हणून उत्सव साजरे करायचे, आनंदाचा संस्कार आमच्यावरती झाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मी सांगितली की आमची संस्कृती, आमचा संस्कार आम्हाला चांगल्या पद्धतीने जपता आला पाहिजे. असू दे तेवढीच असू दे बस आम्हाला आमचा संस्कार जपता आला पाहिजे. कारण संस्कृतीतनच संस्कार निर्माण होत असतो, लक्षात घ्या. गेल्या महिन्यातील जर बातम्या तुम्ही ऐकल्या असतील तर गेल्या महिन्यातील ज्या बातम्या आहेत ना त्या बातम्या वेदनादायी. एक आनंदाची बातमी आणि एक दुःखाची बातमी. गेल्या महिन्यामध्ये 2 बातम्या आल्या. एक पहिली बातमी आली की आपल्या जिल्ह्यातील धैर्या कुलकर्णी या असणाऱ्या लहान मुलीनं एव्हरेस्ट शिखर गाठलं आणि या सातारा जिल्ह्याचा झेंडा तिथं नेऊन फडकवला. ही आनंदाची गोष्ट घडली. आणि दुसरी बातमी ज्यावेळेला कानावरती पडली की चेन स्नॅचिंगच्या प्रकारामध्ये
एका असणाऱ्या तरुण मुलाचा एन्काउंटर करण्यात आला, ही दुसरी बातमी कानावरती पडली. आणि तिसरी बातमी अशी होती की फिरायला गेल्यानंतर बहिणीनं फिरायला गेलेल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून भावाशी वादावादी झाली आणि त्या बहिणीनं जीवन संपवलं. ह्या 3 बातम्या गेल्या महिन्यात वर्तमानपत्रामध्ये वाचल्या आणि मन हेलावून गेलं की नेमकं समाजाचं स्वरूप कुठल्या दिशेनं निघालेलं आहे, नेमका समाजाचा विचार कुठल्या दिशेनं निघालेला आहे आणि नेमका संस्कार कुठल्या दिशेनं निघालेला आहे. आज जरी आपण वर्तमानपत्र बघितली तरी 80% बातम्या आम्हाला कुठल्या प्रकारच्या बघायला मिळतात, हा मोठा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सगळं मिळेल मित्र हो, मला मान्य आहे सगळ्या गोष्टी, माणसानं शिकलं पाहिजे प्रश्नच नाही, शिकून मोठं झालं पाहिजे प्रश्नच नाही. परंतु एक गोष्ट मी वास्तवातल्या सगळ्या घटना तुम्हाला सांगणार आहे. अजिबात अतिशयोक्ती कल्पोकल्पित कथा मी आपल्या समोर मांडणार नाही. ज्यावेळेला सोनी मराठीवरती शूटिंग माटुंगिया या ठिकाणी माझं होतं यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये, आणि मी ट्रॅव्हल्सने इथून बसलो आणि सकाळी मी माटुंग्याला उतरलो आणि उतरल्यानंतर समोर अशा चहाच्या गाड्या लागलेल्या होत्या आणि त्या चहाच्या गाड्यावरती सुटाफुटातले इन्शर्ट केलेले अनेक तरुण उभे होते. परंतु त्यांचं मी निरीक्षण केलं, एका हातामध्ये चहाचा ग्लास होता आणि दुसऱ्या हातामध्ये सिगारेटची थोडकं होती. मला प्रश्न पडला, शिक्षणानं संपन्न काय केलं, हा प्रश्न होता. म्हणून आजही मी समाजामध्ये ज्या वेळेला जातो, आजही कीर्तन करत असतो, त्यावेळेला शेवटचा हाच मुद्दा घेतो की नुसत्या शिक्षणानं माणूस संस्कारी होईल अशातला भाग नाही. जोपर्यंत शिक्षण आणि संस्कार हे हातात हात घालून चालत नाहीत ना, तोपर्यंत गावाची, राज्याची, देशाची, राष्ट्राची प्रगती त्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून संस्कार आणि शिक्षण हे एका हातात हात घालून चालले ना तर त्या दृष्टीनं आम्हाला प्रगती करता येईल. तुम्ही जर सगळ्या बातम्यांचं सर्वेक्षण केलं, सगळ्या बातम्या जर बघितल्या तर तुमच्या लक्षामध्ये येईल की अत्यंत मोठे घोटाळे जे आहेत ते अत्यंत चांगले शिकलेल्या माणसांनीच केलेले आहेत. ते का, तर याला संस्कार नावाचा भाग कमी पडला. माझ्या साध्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, एखाद्याचे जर लॅपटॉप हॅक करायचे असतील, सॉफ्टवेअर जर हॅक करायचं असेल, अडाणी माणूस करेल का शिकलेला माणूस करेल? शिकलेला माणूस करेल. मग ही वेळ काय यावी याचं जर चिंतन आम्ही केलं तर तुमच्या आमच्या लक्षामध्ये येईल की आम्हाला कुठंतरी संस्कारांचा भाग द्यायला आम्ही कमी पडलो का, मूल्य द्यायला कमी पडलो का, हा सुद्धा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मग अशा व्याख्यानांचं आयोजन आवश्यक वाटतं लक्षात घ्या. परंतु हे करत असताना संस्कार म्हणजे काय तुम्हाला एक सांगू, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहे म्हणून अत्यंत गर्भित अर्थ असा सांगतो की ज्ञानोबारायांनी 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी ओवी लिहून ठेवली. संस्कारांचा भाग हा जन्माला आल्यानंतर नाही, त्याच्या अगोदरपासून चालू होतो. ओवी असे, जैसे जैसे स्त्री पुरुष वर्तती तैसे तैसे पुत्र पौत्राधिक प्राप्त होती, हे वचन माझे सुभद्रापती सार्थ मानिजे गा. स्त्री पुरुष जसा जसा विचार करत असतात तशा तशा पद्धतीची संतती त्यांना प्राप्त होत असते. हा सिद्धांत ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये, ज्या ज्ञानोबारायांनी 22 वर्ष कडकडीत वैराग्य पत्करलं, त्या ज्ञानोबारायांनी सिद्धांत त्या काळामध्ये लिहून ठेवला. आणि याचा सुद्धा संदर्भ आम्ही घेणं गरजेचं आहे. आणि मग आमच्या डॉक्टरांनी आजकाल गर्भसंस्काराची शिबिरं घ्यायला सुरुवात केली आणि गर्भसंस्काराची पुस्तकं आम्ही वाचायला सुरुवात करतो. मला वाटतं या सगळ्यांच्या पेक्षा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कधीतरी समोर घ्या, तुकोबारायांचा गाथा समोर कधी घ्या, नाथमहाराजांचं भागवत समोर घ्या आणि समर्थांचा दासबोध कधीतरी समोर घ्या. हे जर सगळं वाचलं तर याच्यापेक्षा गर्भसंस्कार दुसरा करायची गरज नाही, हे ठणकावून या. आणि म्हणून आमच्या संस्कृतीची संस्कार परंपरा ही आमच्या लक्षात आली पाहिजे. परंतु हे दाखवत असताना मला एक सांगायचंय, हे करत असताना मला एक सांगायचंय की या पुढच्या पिढीनं आम्हाला आदर्श चांगले दाखवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आदर्श चांगले दाखवणं गरजेचं आहे. आज मी तरुण पिढीकडे पाहतो, सगळी तरुण पिढी वाह्यात गेलेली नाही. आज आपल्या गावातील तरुण पिढीचा जर विचार केला तर ते अत्यंत विधायक मार्गाने चाललेली तरुण पिढी मला दिसते. परंतु मला सांगा, आदर्श दाखवत असताना एक 4 वर्षापूर्वी एक पिक्चर आला आणि तो पिक्चर आल्यानंतर सगळ्या मुलांची डोक्यावरी केस गेली आणि एकच कट असा लागला. काय रे त्या पिक्चरचं नाव? पोरं पण हुशार संभाजीनगरची, ती म्हणाला बोलायला नको अजिबात नाही का, हा हुशार आहे बघा. गजनी नाव त्या पिक्चरचं आहे आणि गजनी झालं आणि ते गजनीचा त्यांनी तो कट बघितला आणि कट बघितल्यानंतर सगळे असे गोटी होऊन आले. एकच असणारं काय व्हायचं, मला असं वाटायचं कापणारा चुकला का काय असं वाटायचं. परंतु ती एक स्टाईल होती. मला सांगा, आमचे आदर्श कुठले असले पाहिजे?
हे आमच्या असणाऱ्या मोठ्या माणसाने ठरवले पाहिजे लक्षात घ्या. तुम्हाला सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. वय वर्ष 16 आहे आणि पुणे सुते चाकण इंदापूरची जहागिरी छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी दिली आणि सांगितलं, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या परगण्याचा कारभार बघायचा, जहागिरीचा कारभार बघायचा. पुणे सुपे चाकण इंदापूरची जहागिरी दिली गेली. जहागिरी दिल्यानंतर पुण्यामध्ये आले. पुन्हा उजाड झालेलं होतं आणि ते पुन्हा बसवायचं कसं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं लोकांना आसरा दिला, आश्रय दिला आणि विश्वास दिला की इथं येऊन पुन्हा शेती करा, पुन्हा उभं करायचंय, पुन्हा समृद्ध करायचंय, आपल्याला त्या पद्धतीनं पुन्हा पुण्याची श्रीमंती आपल्याला आणायची आहे. आणि असं सांगितल्यानंतर लोकांचा विश्वास बसला, लोक गोळा झाली, पुन्हा एकदा उभं राहिलं, पुन्हा एकदा बहरलं, समृद्धीच्या दिशेने वाहू लागलं आणि चांगला कारभार चालू झालेला असताना आऊसाहेबांनी राजांना जवळ घेतलेला आहे आणि आऊसाहेबांना सांगतायत, राजे पुणे सुपे चाकण इंदापूरचा कारभार चांगल्या पद्धतीनं चालू झाला, पण ऐका, याच असणाऱ्या पुण्याच्या शेजारी आळंदी नावाचं गाव आहे आणि त्या आळंदी गावामध्ये ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण जगाला दिला, जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, त्या ज्ञानोबरांची समाधी त्या ठिकाणी आहे. तिथं नतमस्तक होण्यासाठी आपल्याला जायचंय असं म्हटल्यानंतर त्या असणाऱ्या राजांनी होकार दिला. दिवस ठरला, वेळ ठरली आणि निवडक मावळे घेऊन त्या दिवशी सगळेजण आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत. इंद्रायणीच्या तीरावरती आले, घाटावरती पाय धुतलेले आहेत, ज्ञानोबरांच्या समाधीच्या समोर गेलेले आहेत आणि ज्ञानोबरांच्या समोर गेल्यानंतर पुन्हा डोकं टेकलेलं आहे. ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानाचा प्रकाश जगाला दिला त्यांच्या समोर नतमस्तक झाले. आऊसाहेबांनी डोकं टेकलेलं आहे, राजांनी डोकं टेकलेलं आहे. दोघेही बाहेर आले, इंद्रायणीच्या असणाऱ्या घाटावरती आले. इंद्रायणीच्या घाटावरती बसल्यानंतर आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न केलेला आहे, राजे 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी तुम्ही काय करणार? हा प्रश्न विचारल्याबरोबर 16 वर्षाचे राजे उभे राहिले, उठे आवडल्या आणि आऊसाहेबांना उत्तर दिलं, आऊसाहेब ज्ञानोबरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, मी या महाराष्ट्रामध्ये 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करणार आणि या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं धोरण बांधण्याचं काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. मला वाटतंय निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमान योगी. मला वाटतंय तो निश्चयाचा संस्कार, तो आदर्श आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवला की वयाच्या 16व्या वर्षी जर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहू शकत असतील तर वयाच्या 16व्या वर्षी तुम्हीही काहीतरी केलं पाहिजे. आज आमच्या 16 वर्षाच्या पोराला जर सांगितलं की 16व्या वर्षी तू काय करणार तर ते म्हणते 10वी कसं तरी पास होईल हो असं म्हणतंय. जर त्याला विचारलं की मोठेपणी तू काय होणार ते म्हणतंय की मोठेपणी नवरदेव होणार नाही का? नाही तू तुझ्या आई वडिलांच्यासाठी काय तर ते म्हणतंय तू आमच्या आई वडिलांच्यासाठी मी सुनबाई आणणार हो. परंतु या गोष्टी कुठेतरी विनोदाच्या जर बाजूला सोडल्या तर आमच्या लक्षात आलं पाहिजे की संस्कार कसा असला पाहिजे. लक्षात घ्या, संस्काराचे मोती आमच्या या महापुरुषांच्या चरित्रानं टिपत आले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगू, साने गुरुजींनी ज्या साने गुरुजींनी आईबद्दलची मातृभक्ती आम्हाला सांगितली त्या साने गुरुजींच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला की साने गुरुजी लहान आहेत आणि साने गुरुजी लहान असताना एक पाहुणे आलेले होते आणि पाहुण्यांनी असा कोट काढला, त्या कोटाच्या खिशामध्ये पैसे होते, असा कोट काढला आणि कुंटीवरती अडकवला आणि जेवले आणि मुक्कामाच्या व्यवस्थेला थांबले, झोपलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोट घातल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण जे कोटात पैसे ठेवलेले ते पैसे काही आपल्या कोटात नाहीत. असं म्हटल्यानंतर साने गुरुजींच्या वडिलांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं, म्हटले कोटामध्ये जे पैसे होते ते कोटातले पैसे दिसत नाहीत, कुठे गेले, कुणी घेतलेत का विचारा. असं म्हटल्यानंतर त्यांनी श्यामला मोठ्यानं हाक मारली, रागात हाक मारली. रागात हाक मारल्याबरोबर आईच्या लक्षात आलं की हे आता रागवलेले, आपल्याला काहीतरी करावं लागेल. काय नेमकं झालंय? श्यामची आई म्हणजे साने गुरुजींची आई बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर विचारलं काय झालं. श्यामही तेवढ्यात पळत आला म्हणजे साने गुरुजी पळत आले आणि वडिलांनी विचारलं की बाळा या कोटातले पैसे तू घेतलेस का? असं म्हटल्याबरोबर आईनं साने गुरुजींना जवळ ओढलं आणि जवळ ओढून त्या असणाऱ्या साने गुरुजींच्या डोक्यावरून हात फिरवला आणि वडिलांना सांगितलं, एक वेळ हा उपाशी राहील पण कुणाच्याही पैशाला हात लावणार नाही, कुणाच्याही रुपयाला हा हात लावणार नाही, असा माझा श्याम आहे. हे शब्द साने गुरुजींच्या काळजावरती कोरले गेले आणि ज्यावेळेला साने गुरुजी मोठे झाले, मुंबईला नोकरीसाठी गेले
तापानं थनपणलेले होते. 4 दिवस झाले घरातून बाहेर पडले नव्हते. पोटावरती मजुरीवरती पोट भागायचं, कामाला जायचं, त्यावेळेला पैसा यायचा, मग भूक भागली जायची. काय करावं मोठा प्रश्न. 3 दिवस उपाशी होते. 4थ्या दिवशी असं मंदिर होतं आणि मंदिराच्या पायरीवर जाऊन बसले. बसल्यानंतर लक्षात आलं की मंदिरामध्ये कोणीतरी 1-2 रुपये ठेवले असतील. पुढे शेंगदाण्याची गाडी दिसत होती. शेंगदाण्याकडे बघत होते आणि असं वाटत होतं की ते जर शेंगदाणे माझ्या पोटात गेली तर 3 दिवसांचा उपवास सुटेल आणि मला बरं वाटेल. परंतु पैसे कुठं आणायचे त्यांच्या लक्षामध्ये आलं की आतमध्ये देवाच्या पायावरती किंवा देवाच्या उघड्यावरती कुणीतरी ₹2 ठेवले असतील. म्हणून तिथून उठले आणि साने गुरुजी समोर देवाच्या आले. 2 रुपये साने गुरुजींना दिसले आणि असं वाटलं की बरं झालं, आता 2 रुपये घ्यावे आणि तिथून शेंगदाणे घ्यावे तर खाली पोटाला बरं वाटेल. त्यांचा हात पुढे गेला. एवढ्यामध्ये आईचा आवाज कानामध्ये घुमला की माझा श्याम एक वेळ उपाशी राहील पण दुसऱ्याच्या रुपयाला सुद्धा हात लावणार नाही. हा आवाज कानामध्ये घुमल्यानंतर तसाच हात मागाला. त्याही दिवशी साने गुरुजी उपाशी पोटी देवाच्या दारामध्ये बसले. पण आयुष्यामध्ये या साने गुरुजींनी कधीच दुसऱ्याच्या रुपयाला हात लावला नाही. याचं एकमेव कारण म्हणजे आईने केलेला त्यांच्यावरती संस्कार आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ही माणसं सहजासहजी मोठी झालेली नाही. त्या माणसांनी प्रचंड मोठा त्याग केलेला आहे. आपलं जीवन समर्पित केलं. लक्षात घ्या. त्याच वेळेला हे घडलं. तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगेल की संस्कार कसा असतो. आज ज्याची जयंती आहे ते ज्यांनी 23व्या वर्षी या देशासाठी प्राणार्पण केलं, प्राणाचं बलिदान केलं, ते म्हणजे भगतसिंग. त्यांच्या जयंती वय वर्ष 23 वर्षे. लक्षात घ्या 23 वर्षाचं वय आणि 23व्या वर्षी केवढा मोठा त्याग भगतसिंगांनी या देशासाठी केलेला. त्यांच्या जीवनाचा प्रसंग जालियनवाला बाग हत्याकांड झालं. आणि जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये सगळी गर्दी त्या मैदानामध्ये, जालियनवाला बाग मैदानामध्ये खचाखच भरलेली आहे. आणि जनरल डायरनं हुकूम सोडला की बंदुकीच्या फैरी झाडा. असं म्हटल्याबरोबर गोळ्या सुटल्या आणि त्या गोळ्यांनी माणसांच्या हृदयाचा ठाव घेतला. माणसांच्या अंगामध्ये गोळ्या घुसायला सुरुवात झाली. माणसं धरातीर्थी पडली. रक्ताचे पाठ व्हायला सुरुवात झाली आणि रक्ता मांसांचा चिखल त्या बागेमध्ये, जालियनवाला बागेमध्ये पडला. दुसऱ्या दिवशी 10 वर्षाचे भगतसिंग आले. त्या भगतसिंगाने ते चित्र पाहिलं. खाली वाकले. लाल माती झालेली होती. ती लाल माती हातामध्ये घेतली आणि आपल्या कपाळाला लावली आणि त्या असणाऱ्या भगतसिंगांनी तिथंच प्रतिज्ञा केली, इथून पुढचं सगळं आयुष्य या भारत मातेसाठी समर्पित करेल. आणि 12 वर्षाचं वय झालं. 12 वर्षाचं वय झाल्यानंतर त्या काळामध्ये विवाह व्हायचे 12व्या वर्षी. 12व्या वर्षामध्ये भगतसिंग घरामध्ये येत असताना वडिलांनी 50 रुपयाची नोट दिली हातामध्ये आणि 50 रुपयाची नोट देऊन सांगितलं की म्हणजे आज तुला बघायला पाहुणे येणारे, या 50 रुपयाचा बाजार घेऊन ये. 50 रुपये हातात घेतले आणि भगतसिंगांनी मनामध्ये विचार केला की मला या 50 रुपयाचा जर मी बाजार आणला तर मला लग्नाला उभं राहावं लागेल. एक वाक्य सांगतो त्यांनी उच्चारलेलं. त्यांनी एकच मनामध्ये ठरवलं, मला बाईच्या सेवेत नाही, मला आईच्या सेवेत संपूर्ण जन्म समर्पित करायचा आहे. मला सांगा, त्या 50 रुपयाचा बाजार आणला नाही. ते जे गेले ते क्रांतिकारी संघटनेत गेले. क्रांतिकारी संघटनेत गेल्यानंतर त्यांच्यावरती खोटा खटला दाखल केला गेला. खटला दाखल केला गेला आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि ज्या वेळेला शेवटची भेट घेण्यासाठी आई आली, शेवटची भेट घेण्यासाठी आई आली, उद्या भगतसिंगांना फासावरती दिलं जाणार आहे आणि आई आली. शेवटी आईचं हृदय होतं. तुम्हाला सांगू का, माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख कुठलं असतं, ज्यावेळेला आपल्या डोळ्याच्या समोर आपलं तरुण पोरग ज्यावेळेला जातं ना, याच्यासारखं दुःख माणसाच्या जीवनामध्ये कुठलं नसतं. आईनं पाहिलं मुलाकडे पाहिल्याबरोबर आईला उद्याचं चित्र दिसायला लागलं की हा जो माझा 23 वर्षाचा भगतसिंग आहे, तो 23 वर्षाचा भगतसिंग मला उद्या नाही दिसणार. आणि असं विचार मनामध्ये आल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झाली. शेवटी लेकुराची हित वाहे माऊलीची ताईसी कळवळ्याची जाती करील आभावीनं पेटी. भगतसिंगांनी आईकडे बघितलं, परंतु भगतसिंगांनी हुंका आवरला. आईला हुंका आवरता येईना. भगतसिंगांना जवळ घेतलं. भगतसिंगांच्या गालावरून दोन्ही हात फिरवले आणि आपल्या मुलाला बघून घेतलं शेवटचं. आणि मागे सरल्याबरोबर भगतसिंगांनी एकच वाक्य वापरलं, आई म्हणे उद्या ज्यावेळेला मला फासावरती लटकवलं जाईल
आणि ज्यावेळेला माझी लाश खाली उतरवली जाईल त्यावेळेला माझी लाश घेण्यासाठी तू येऊ नकोस. जर तू माझी लाश घेण्यासाठी आलीस तर माझ्या लाशेकडे बघून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि इंग्रज सरकार म्हणेल ती रडक्या मुलांची मुलं, रडकी मुलं जन्माला घातली किंवा रडक्या आईची मुलं आहे, मला एवढंच या इंग्रज सरकारला दाखवायचंय. तू उद्या या ठिकाणी येऊ नकोस. या इंग्रज सरकारला मला एवढंच दाखवायचंय की या भारतातल्या तरुणांना त्यांचं तारुण्य नाही तर त्यांचा देश महत्वाचा आहे. एवढंच मला या इंग्रज सरकारला दाखवायचंय. आणि म्हणून जिंदाबाद जिंदाबाद एवढं म्हणत फासावरती जाणारे भगतसिंग वय वर्ष 23 हा संस्कार कुठला दिला, हा संस्कार कुठला दिला लक्षात घ्या. आता फार लांबचं बोलत नाही, अगदी अलीकडचं बोलतो आमच्या तरुणांच्यासाठी की तरुणांच्या मध्ये सुद्धा स्फुल्लिंग पेटावं म्हणून पाऊण तास कधी गेला हे तुम्हालाही लक्षात आलं नाही. माझ्याकडे फक्त 10-15 मिनिटं येत आता, त्या 10 मिनिटांमध्ये मी संपवतो लक्षात घ्या. पाऊण तास होऊन गेला परंतु तुमचे चेहरे फ्रेश आहेत म्हणून मी अजून बोलतो लक्षात घ्या. हो, मी सुरुवातीलाच सांगितलं. आणि म्हणून अलीकडं माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं आणि त्या पुस्तकामध्ये मी वाचलं, एक आई वडार समाजाची रस्त्याच्या कामावरती दगड फोडण्याचं काम करत होती आणि दगड फोडत असताना 12 वर्षाचं पोरगा आईला म्हणतोय, आई मला भूक लागली, खायला काहीतरी दे. असं म्हटल्यानंतर ती आई त्याच्याकडे बघते कारुण्यानं, कारण आईला माहित होतं काल मजुरी करून जे पैसे आलेले होते त्याचं काल जेवण केलं आणि जे शिळ झालेलं होतं ते आता नाश्ता सकाळी करून आलो, आता दुपारी खाण्यासाठी काही नाही. आईला वाईट वाटलं की माझ्या बाळाला 2 घास सुखाचे सुद्धा मी देऊ शकत नाही. मी ज्या घटना सांगतोय या सत्य आणि घडलेल्या घटना तुम्हाला सांगतोय, कल्पित कथा मी अजिबात सांगणार नाही. कुठे शोधायचे हे मी तुम्हाला सांगेल. त्या आईला वाईट वाटलं की मी माझ्या मुलाला 2 घास सुखाचे देऊ शकत नाही. आईच्या डोळ्यातनं पाणी आलं. आईनं बाळाला जवळ घेतलं आणि बाळा म्हणले दुपारपर्यंत मुकादम येईल, पैसे घेईल, मग आपण खाऊ. तू म्हटला आई मला खूप भूक लागलेली आहे, मला काहीतरी दे. आई त्या लेकाचं संभाषण ऐकत होती आणि एवढ्यामध्ये साहेबांची गाडी आली. त्या लाल दिव्याच्या गाडीतून एक साहेब उतरला आणि आईला म्हटला, ए बाई मूर्ख आहेस का, सकाळपासून नुसती बसलेस, हा ढीग कधी संपायचा, मी पूर्ण मागायला येईपर्यंत हा दगड फोडण्याचा ढीग संपला पाहिजे. आणि मला सांगा, एखाद्या आईला मुलासमोर जर मूर्ख म्हटलं तर हा आईचा झालेला अपमान कुठला मुलगा सहन करेल. त्या मुलाचा राग अनावर झाला, पण करावं काय. तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये अत्यंत अवघड काय करत असेल तर गरिबीत जगणं अवघड असतं. तुमच्याकडे जर गरिबी असेल ना तर समाज सुद्धा तुम्हाला विचारायला मोकळा नाही. लक्षात घ्या, हा तुमचा जीवनातला अनुभव असेल. आणि त्या मुलाचा राग अनावर झाला, काय करावं काय कळेना. माझ्या समोर माझ्या आईला मूर्ख म्हणून गेला, मी काहीच करू शकलो नाही. त्या मुलाला काय कळेना आणि म्हणून शेजारची असणारी छणी आणि हातोडा उचलला, पळत सुटला. आई त्याच्या पाठीमागे पळत सुटलेली आहे. अरे बाळा थांब, हाताला लागेल, थांब म्हणून पळत सुटलेली आहे. मुलगा सुसाट पळत सुटलेला आहे 12 वर्षाचा. पुढच्या असणाऱ्या लांबच्या ढिगावरती जाऊन थांबला. तिथं काहीतरी छणीनं कोरत होता, ठोकत होता छणीनं त्या दगडावरती काहीतरी. आणि असं करत असताना आईला वाटलं 12 वर्षाच्या पोराला लागेल हाताला, काहीतरी रक्तबंबाळ होईल. आणि म्हणून आईला त्या छेडीच्या मध्ये हात घातला तसाच हातोड्याचा ठोका आईच्या असणाऱ्या बोटावरती बसला. रक्ताची चिळकांडी उडाली आणि त्या रक्ताच्या चिळकांडीनं तो दगड जुळून गेला. आणि तेवढ्यामध्ये एक सायकलवरून जाणारे शिक्षक त्या ठिकाणाहून चाललेले होते. ते झालेलं कृत्य बघितलं, परंतु आईला हाताला लागण्याचं दुःख नव्हतं. आईला एवढंच दुःख होतं की माझ्या लेकराला मी 2 घास सुखाचे देऊ शकले नाही. जवळ ओढून घेतलं, बोटातून रक्ताची धार लागली होती. बाळाला वाईट वाटलं, अरे माझ्या असणाऱ्या हातोड्यामुळे आईला जखम झाली, हातामधलं रक्त वाहत आहे. असं पाहिल्यानंतर रडायला आलं बाळाला. पुन्हा आईला घट्ट मिठी मारली आणि आईला म्हटलं, आई चुकून लागलं, माझा तसा उद्देश नव्हता, आई तू कशाला हात घातलास. आणि ओक्साबोक्षी पोरगं रडायला लागलं. शेजारून निघालेला शिक्षक त्यानं पाण्याची बाटली घेतली, आईला पाणी पाजलं, बाळाला पाणी पाजलं. परंतु जिथं छडीनं हातोड्यानं तो काही कोरत होता, तो काहीतरी अक्षर काढत होता ना, त्या दगडाच्या जवळ गेले. रक्तानं तो दगड माखलेला होता. त्या असणाऱ्या दगडावरती पाणी ओतलं. पाणी ओतल्यानंतर जी अक्षरं त्या असणाऱ्या शिक्षकाला पाहायला मिळाली, त्या दगडावरती कोरलेलं होतं. त्या बाळानं छडी आणि हातोडा घेताना पळत सुटणाऱ्या 12 वर्षाच्या पोरानं त्या असणाऱ्या दगडावरती कोरलेलं होतं, मी साहेब होणार, मी साहेब होणार. वर्षानुवर्ष जात गेली. हा मुलगा अभ्यास करत होता. डोक्यामध्ये एकच होतं, माझ्या आईला साहेब मूर्ख म्हटलेला आहे.
वर्ष पालटत गेली, अभ्यास करत गेला, BA झाला, MA झाला, चांगला अभ्यास करू लागला आणि यानं परीक्षा दिल्या UPSCच्या आणि UPSCच्या परीक्षेमध्ये 2007 साली हा मुलगा वडार समाजाचा पहिला कलेक्टर झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर गावचा बालाजी मंजुळे वडार समाजाचा पहिला मुलगा या महाराष्ट्रामध्ये कलेक्टर होऊ शकतो. याचं एकमेव कारण त्या असणाऱ्या मुलानं निगेटिव्ह प्रेरणा घेतली नाही. आपल्या आईला मूर्ख म्हणताना, साहेब म्हणताना तोच साहेब होण्याची पात्रता मी राखेन. मला सांगायला सुद्धा भरून येतंय की त्या वडार समाजाच्या वस्तीमध्ये ज्यावेळेला लाल दिव्याची गाडी आली ना, त्यावेळेला त्याच्या आईला सुद्धा माहित नव्हतं की माझं पोरग कोण झालंय म्हणून. कधीतरी या गोष्टी आहे का? परवा मी एक पुस्तक वाचलं, मी पाहिलेले स्वप्न, डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं. त्यांची परिस्थिती अशी होती की आई महूची दारू वेचायची, महूची पासून दारू काढायची आणि पोटामध्ये असताना 3 महिन्याची असताना त्यांचे वडील वारले. एक मुलगा आणि एक मुलगी अगोदरची होती. घरात त्यांनी निर्णय घेतला, आता याला सांभाळणार कोण नाही, यात गर्भपात करून टाका, याला जन्मालाच घालायचं नाही. 3 महिन्याचे पोटात होते. त्यांनी पुस्तकात लिहिले, ते कधीतरी पुस्तक वाचा आमच्या तरुण मित्रांनी सुद्धा. आणि त्यावेळेला त्यांच्या मावशीनं सांगितलं की अशी कुणाच्याही पोटी जन्माला मुलं येत नाही, मी सांभाळेल त्याला, पण त्याला जन्माला घाला. मावशीकडे राहिले. एक प्रसंग असा आहे की दारू प्यायला माणसं यायची आणि चणे फुटाने आणायला सांगायची, सतत पैसे द्यायचे, घरामध्ये लाईट नसायची, 6:30 वाजेपर्यंत उजेड असायचा, तोपर्यंत बाहेरच्या कट्ट्यावरती बसून अभ्यास करायचा हा मुलगा. आणि अभ्यास करत असताना त्याला कोणी सांगितलं हे चणे फुटाने आण की वैतागायचा. आणि एक गिराईक आलं, त्यानं सांगितलं की चणे फुटाने घेऊन ये. तो जाऊन आला दुकानातून, पुन्हा दुसरा गिराईक आलं. तसा दुसऱ्या गिराईकाला म्हणला, आता माझा उद्या पेपर आहे, मला पेपरला जायचंय, मला अभ्यास करू द्या. आज अभ्यास झाला तर उद्या पेपरामध्ये मी काहीतरी लिहीन, परंतु मला सांगू नका. तेवढ्या तो माणूस म्हणला, मोठा शिकून डॉक्टर कलेक्टर होणार आहेस. काय शब्द वापरले? मोठा शिकून डॉक्टर कलेक्टर होणार आहे. ते शब्द गुंतले आणि जवळ ओढलं आणि तिने सांगितलं, माझाही मुलगा एक दिवस डॉक्टर कलेक्टर होईल. खानदेशी भाषेत सांगितलं की माझा पण मुलगा एक दिवस डॉक्टर कलेक्टर होईल. हेच राजेंद्र भारुड शिकले, नवोदयला लागले, अभ्यास करत राहिले. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की ज्या बाळाला, ज्या पोराला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर ज्यानं फक्त स्लीपर घातलेली होती, ज्यानं टी-शर्ट घातलेला होता, ज्यानं साधी पॅन्ट घातलेली होती, ज्यानं वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळे बाजूला झाले, त्याच्या जवळ कोण बसत नव्हतं, हा मुलगा त्या MBBSच्या सगळ्या पोरांच्या मध्ये 1 नंबरनं पास होतो आणि पुढे UPSC देऊन कलेक्टर होतो. हे या महाराष्ट्रातच क्रांतिकारक उदाहरण आपल्या समोर आहे. हे कधीतरी आमच्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून हा संस्कार आम्ही घेतला पाहिजे. दुसरं एक सांगू, आज बोलण्यातून अत्यंत मोठे प्रसंग घडत असतात. आम्हाला सगळ्यात महत्वाचं शिकवलंय की आमचं बोलणं चांगलं पाहिजे. शेवटची 3 मिनिटं माझ्या प्रयत्न संपवणार आहे. आमचं बोलणं चांगलं झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, आम्ही कुठं काय कधी कसं बोलतोय ते बऱ्याच वेळा लोकांना समजत नसतं. परवाच्या दिवशी गेल्या आठवड्यात माझं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. कीर्तन असं संपन्न झालं, सगळी तुमच्यासारखी शांतपणे माणसं ऐकत होती आणि म्हणून 12:15 12:30 झाले. कीर्तन झाल्यानंतर बघा, एखादं कोणतरी असतं गावातलं की ते पुकारायला येत असतं आणि पुकारायला ते आले आणि त्यांनी सांगितलं की 2 तास अमोल महाराजांनी अत्यंत सुंदर कीर्तन केलं, अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी प्रवचन केलं, अत्यंत प्रबोधन केलं आणि त्यांनी चांगलं वक्तृत्व केल्यामुळे चांगलं कीर्तन केलं, याबद्दल त्यांना संपूर्ण गावच्या वतीनं भावपूर्ण म्हणजे आम्ही कुठं काय बोलतो हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. ज्ञानोबाईंनी कोणी सांगितली, साच आणि मवाळ, मिथिली आणि रसाळ, शब्द जैसे कंदुळ अमृताचे. एक शब्द जर चुकला ना तर तो हृदयाचा किती ठाव घेऊ शकतो. मला वाटतंय आदरणीय आमच्या गुरु मॅडम शिक्षण अधिकारी होते, त्यावेळेला मी प्रमुख व्याख्याता म्हणून करायला आलो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं. आणि त्यावेळेला मला अभ्यास करायला 4-5 पुस्तकांचा मी अभ्यास केला आणि त्याच्यात एक उदाहरण मला असं आठवलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सभेमध्ये बोलताना प्रति आठवे यांचा शब्द गेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बद्दल. चव्हाण साहेब निपुत्रिक आहे असा शब्द गेला. हा किती वाईट शब्द आहे सांगा. हा शब्द गेल्यानंतर चव्हाण साहेबांच्या कानावरती ही बातमी गेली
चव्हाण साहेब वाईट बोलले नाहीत काय. फोन घेतला, फोन उचलला आणि फोनवर अत्रे साहेबांना सांगितलं, अत्रे साहेब आम्ही निपुत्रिक आहोत त्याचं कारण आहे का? 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही दोघांनीही सहभाग घेतला. वेणुताई त्याच्यामध्ये होत्या आणि त्या 1942च्या आंदोलनामध्ये वेणुताईंच्या आंदोलनावरती लाठी हल्ला झाला. लाठीचार्ज इंग्रज सरकारने केला आणि लाठी हल्ला झाल्यानंतर वेणुताईंचा गर्भपात करावा लागला आणि त्यानंतर त्यांचं गर्भाशय निकामी झालं आणि चव्हाण साहेबांनी शेवटचा शब्द वापरला, यामुळे आम्ही निपुत्रिक आहोत. फोन ठेवला. हे ऐकत असताना अत्रे साहेबांचं हृदय भरून आलं की आपण किती चुकीचा शब्द वापरला. अत्रे साहेबांनी गाडी काढली, चव्हाण साहेबांच्या बंगल्यावरती आले. दार उघडल्याबरोबर वेणुताईंच्या पायाशी ढसाढसा रडले. आपल्या अश्रूंनी वेणुताईंच्या चरणाचा अभिषेक केला, हात जोडले आणि सांगितलं, ताई चुकलो, ताई चुकलो. वेणुताईंनी उभं केलं. मोठी माणसंही मोठी असतात आणि वेणुताईंनी एकच वाक्य वापरलं, म्हटले असू द्या, त्या निमित्तानं का होईना माझा भाऊ मला भेटायला घरी आला. काय वाक्य वापरलं. खरंच मोठी माणसंही मोठी असतात. मला वाटतंय कधीतरी हा संस्कार तुमच्या आमच्यावरती झाला पाहिजे. मी आजच्या गोष्टीवर भाष्य करणार नाही. सगळ्या मीडियाच्या जर बातम्या बघितल्या असतील तुम्ही तर एकमेकांच्या वरती चिखलबेकच झाली दिसते. मग हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने यशवंत विचारांचा महाराष्ट्र आहे का नाही, हा मोठा प्रश्न मला पडतो. शेवटच्या समारोपाकडे मी येतो की ज्या वेळेला आम्ही संस्कारांची ही मोठी गोळा करत असतो ना, त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे. तरुण पिढीसाठी एक शेवटचं उदाहरण सांगतो. इतिहास नुसता ऐकायचा नसतो तर इतिहासातून काहीतरी घ्यायचं असतं. इतिहासातून आम्ही घडवायचं असतं काहीतरी. मला सांगितलं जातं की भूतकाळाच्या खांद्यावर उभं राहायचं असतं, भविष्यकाळ पाहायचा असतो आणि वर्तमान घडवायचा असतो. नुसता भूतकाळ ऐकायचा नसतो, लक्षात घ्या. ऐकून सोडून द्यायचा नसतो. आम्हाला सांगितलं जातं की पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले दिले गेले आणि 23 किल्ले दिले गेल्यानंतर रोज राजगडावरून आऊसाहेब बघायच्या कोंढाण्याकडे आणि कोंढाणा आपल्या स्वराज्यात असला पाहिजे असं वाटायचं. आणि ही चर्चा चालू असताना एक 2 मावळे आले आणि मावळ्यांनी एक निमंत्रणाचं पत्र राजांच्या हातामध्ये दिलेलं आहे. राजांच्या हातामध्ये पत्र दिल्याबरोबर राजाने उघडलं आणि सांगितलं, अरे घरी लग्न काढलंय पोराचं. असं म्हटल्याबरोबर राजा तुम्ही आलं पाहिजे असा शब्द मावळ्यानं टाकला आणि मावळ्यानं शब्द टाकल्याबरोबर राजाने सांगितलं, मी आलो असतो पण मला एका मोहिमेवर जायचंय. मावळ्यानं सांगितलं, आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जायचं हे पटत नाही. राजाने सांगितलं, घरामध्ये लग्न काढलेलं आहे, मी मोहिमेवर जाऊन देणार नाही. तसा हा मावळा मागे फिरलेला आहे आणि मावळ्यानं सांगितलं, राजा मी जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जावं हे कसं शक्य आहे? गुडघ्यावरती वाकड्याने सांगितलं, राजा आजपर्यंत तुमच्याकडे मी कधीच काही मागितलेलं नाही, परंतु आज मात्र मागणार आहे. आज तुम्ही मला दिलं पाहिजे. राजाने सांगितलं, अरे हा प्राण मागितला तरी तुला मी द्यायला तयार आहे. हातातल्या अक्षता घेतल्या, राजांच्या पायावरती सोडल्या आणि राजांना सांगितलं, राजा त्या कोंढाण्याच्या मोहिमेवर मीच जाणार, ही मोहीम तुम्ही मला द्या. असं म्हटल्यानंतर अक्षता सोडलेल्या आहेत. राजे उभे राहिले आणि वर उचललं आणि सांगितलं, घरामध्ये लग्न काढलंय, मी तुला कसं पाठवू? राजा तुम्ही शब्द दिलाय मागल ते द्या म्हणून. असं म्हटल्यानंतर तो म्हणणारा मावळा होता, अरे घरामध्ये लग्न काढलंय, लग्नाचं काय? तसं तो मावळा म्हटला, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. असे म्हणणारे तानाजी मालुसरे या मातीमध्ये जन्माला आले. मला पुढचं सांगायचंय, 400 मावळे घेतले, 2 गिरीचा कडा गाठलेला आहे आणि माघ वद्या नवमीची रात्र आहे आणि त्या असणाऱ्या कड्यावरून 2 मावळे सरसर करत वर गेले. दोरखंड बांधलेला आहे, वर 400 मावळे पोहोचलेले. इकडनं कल्याण दरवाजातून सूर्याजी आलेले, गणगोरी युद्धाला सुरुवात झालेली आहे, तलवारीला तलवारी भिडलेले, सपासप वार करायला सुरुवात झाली. रक्ताच्या चिळकांड्या उडाला, रक्त मांसाचा चिखल पडायला सुरुवात झाली. जवळपास अर्धा गड कापला आणि त्या गडाचा असणारा किल्लेदार उदयभान राठोड याच्या लक्षात आला हल्ला झालेला आहे. उदयभान राठोड खाली आला, तो सुद्धा कडवा राजपूत होता. बिडला तानाजी मालुसरेंना जाऊन गणगोर लढायला सुरुवात झालेली आहे, तलवारीला तलवारी भिडलेली आणि एवढ्यामध्ये प्रसंग असा झाला, डाव्या हातामध्ये धरले धान तानाजी मालुसरेंची तुटली, डोक्याचं मुंडासं काढलं आणि लढायला सुरुवात केली. तलवार बंद नव्हती, तलवार चालूच होती, परंतु एवढ्यामध्ये एक झालं की उदयभान राठोडचा एक वार तानाजी मालुसरेंच्या वरमी लागला आणि तानाजी मालुसरेंची तलवार सरळ त्याच्या गळ्यावरती चालली. दोघही रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडले. स्वराज्याचे सुभेदार पडले. हे लक्षात आलं बरोबर. आपले सैनिक पळायला लागले, मावळे पळायला लागले. हे
सूर्याची मात्र खवळला. सूर्याजीनं पाहिलं दादा पडलेला आहे, पण दुःख करायची वेळ ती नव्हती. सूर्याजीनं सांगितलं, अरे पळताय काय, तुमचा बाळ तिथं मरून पडलेला आहे. परत पळत गेले, दोर कापला आणि सांगितलं, आता उड्या टाकून मारा नाहीतर लढून मारा. आमच्या तरुणाईने हाच संदेश घेतला पाहिजे, उड्या टाकून नाही, लढून मारलं तरी चालेल, पण लढायचंय. तुम्हाला मला लढायचंय. दोर कापून टाकला. पुन्हा जवळपास हर हर महादेवची गर्जना झाली. तलवारीला तलवारी भिडल्या, गड कापला गेला आणि स्वराज्यामध्ये कोंढाणा आला. परंतु त्याच वेळेला राजांना सांगितलेलं होतं, गड ताब्यात आल्यानंतर गंजी पेटू. रात्रभर राजे एरझार मारतायत की माझा तानाजी मोहिमेवरती गेलाय. सूर्याजीच्या लक्षात आलं, गंजी पेटवली. परंतु तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते ना, त्यांचं मस्तक मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती मस्तक घेतलं आणि मिठी मारली. दादा आता घरी गेल्यानंतर वहिनीला काय सांगू, दादा कुठे गेला, रायबाला काय सांगू की तुझा बाप कुठे गेला, तुझे वडील कुठे गेले, आणि शेलार मामाला काय सांगू की तानाजी कुठे गेला. राजाने तळक ती आग आणि धूर बघितल्यानंतर घोड्याला टाच मारली आणि कोंढाण्याच्या पायथ्याशी आले. राजांना आनंद होता. किंचित ही कल्पना नव्हती गडावरती काय झालं. गडांच्या पायऱ्या चढत होते राजे, परंतु शांतता पाहिली आणि राजांच्या काळात सर्व झालं. आई तुळजाभवानीला प्रार्थना केली, आई असं काही घडलेलं नसावं, असं काही घडलेलं नसावं. परंतु वर आल्याबरोबर सूर्याजीनं घट्ट पायाला राजांची मिठी मारली आणि सांगितलं, राजे तुमचा लाडका ताना गेला. असं म्हटल्याबरोबर क्षणभर राजांना काय कळेना. शेजारी डाव्या हाताला जे कलेवर पडलेलं होतं त्याच्यावरती निराशेला पांघरलेला होता. तो निराशेला पाहिला आणि राजांच्या काळात सर्व झालं. कारण मोहिनीवर जात असताना राजाने आपल्या काळातल्या तो निराशेला तानाजी मालुसरेंच्या कृतीला होता. जवळ आले आणि तानाजी मालुसरेंचं मस्तक मांडीवरती घेतलं आणि दोन अश्रू ओघळले डोळ्यातून आणि तानाजी मालुसरेंच्या मस्तकावरती पडले. मला वाटतं हे भाग्य थोड्याच मावळ्यांच्या वाट्याला आलं की राजांच्या अश्रूंचा अभिषेक त्यांच्या वाट्याला आला. राजे उभे राहिले आणि सांगितलं, गड ताब्यामध्ये आला, पण माझा सिंहासारखा तानाजी मात्र गेला. त्या गडाला नाव पडलं सिंहगड. परंतु गेल्या 5-6 महिन्यापूर्वीची जर बातमी तुम्ही ऐकली असेल तर आम्हाला कधीतरी क्लेशदायक वाटतं की त्या सिंहगडाच्या पायथ्याला तर देवपालट्या होत असतील, त्या सिंहगडावरती जर ड्रग्ज घेऊन आमची पोरं बसत असतील तर तानाजी मालुसरेंच्या रक्ताचा अपमान हा होत नसेल का, हा कधीतरी आमच्या तरुण पिढीने विचार करणं गरजेचं आहे. कधीतरी या गोष्टी आम्ही आमच्या आचरणात आणल्या पाहिजेत. लक्षात घ्या. मला या उदाहरणात एवढंच सांगायचं, एवढाच संस्काराचा मोठी सांगायचा आहे की ज्या वेळेला अटीतटीचा प्रसंग येईल त्यावेळेला परतीचे दोर कापून टाका आणि प्राणपणाने जीवनामध्ये लढा. जे संकट तुमच्या समोर आलं असेल ना, त्या संकटावरती भया नाचणारी पिढी याच्यातून निर्माण झाली पाहिजे. एवढं ध्येय आपल्या समोर ठेवा, एवढं ध्येय आपल्या समोर ठेवा. आणि जाता जाता एकच उदाहरण सांगतो की ज्या वेळेला आपल्यावरती अनेक प्रसंग येतात त्यावेळेला खचून न जाता त्याच ताकदीनं आम्ही पुढे गेलं पाहिजे, त्याच ताकदीनं लढलं पाहिजे. हा आमचा संस्कार आहे. माझी वेळ संपून 10 मिनिटं झालेली आहे, तरीही शेवटचं एक उदाहरण सांगतो, अत्यंत महत्वाचं आहे. ताळ बसा जरा सगळे आणि हेच व्याख्यानात घेऊन जा, अगदी घेऊन जा, तरुण पिढीने घेऊन जा, महिलांनी घेऊन जा, कारण हा असणाऱ्या व्याख्यानातला सार असणार. मी सध्या महाबळेश्वरच्या टोकाला काम करतो, मेढेच्यावरती घाटामध्ये काम करतो. अनेक परदेशी पर्यटक येत असतात त्या ठिकाणी, अनेक परदेशी पर्यटक येतात. आणि पर्यटक आल्यानंतर त्याच्यामध्ये एक पर्यटक असा होता, फॉरेनचाच होता. तो त्या डोंगर दऱ्यांच्या मध्ये यायचा आणि त्या असणाऱ्या डोंगरावरती बसून चित्र रेखाटायचं. ती सुंदर चित्र रेखाटत होता, अनेक चित्र त्याला रेखाटली. परंतु त्याच्या जवळचे जे रंग होते ते रंग सगळे संपून गेले. मग त्या दुर्गम भागामध्ये कुठं रंग मिळतील मोठा प्रश्न पडला. आणि म्हणून जात असताना त्याला एका माणसाला थांबवलं. अहो म्हणजे इथं जवळ दुकान कुठे आहे का, मला रंग पाहिजे. त्याला त्यांनी सांगितलं इथं जवळ मिळणार नाही तुम्हाला, दुकानच नाही म्हटले. अहो मग मला रंग कुठे मिळतील. त्यावेळेला त्या गावातल्या एका व्यक्तीने सांगितलं तुम्ही या डोंगरावर जर गेला तर या डोंगरावर बाळू नावाचा एक मुलगा राहतो, 15 वर्षाचा मुलगा आहे. त्या 15 वर्षाच्या मुलाकडे तुम्हाला रंग मिळतील, त्याला चित्र काढायला येतात असं म्हणतात. आणि म्हणून तो डोंगरानं चढत गेला. अशी छोटीशी वाडी होती, त्या वाडीमध्ये गेला आणि त्याने विचारलं बाळूचं घर कुठं आहे. लोकांनी दाखवलं ते बाळूचं घर आहे. तो घरामध्ये पाऊल त्यानं टाकलं आणि घरामध्ये जी लावलेली सुंदर चित्र होती ती सुंदर चित्र इतकी सुंदर रंगवलेली होती
अप्रतिम काढलेली होती. त्यालाही आश्चर्य वाटलं, आणि मी एवढं शिक्षण घेऊन आलोय, एवढं परदेशामध्ये शिक्षण घेतलं चित्र काढण्याचं, चित्र रंगवण्याचं, मलाही इतकी सुंदर चित्र काढता येत नाही. इतकी सुंदर चित्र याला कशी काय काढली, प्रश्न पडला त्याला. आणि म्हणून म्हटले मुलगा कुठे गेलाय, म्हणजे बाहेर गेलाय, येईलच एवढ्यामध्ये, काय काम आहे, म्हणजे मला रंग पाहिजे. आणि बाळू घरात आल्याबरोबर त्यानं चित्राकडे बोट दाखवलं की हे चित्र कसं रंगवलंस, हा लाल रंग कसा घेतलास. त्यानं सांगितलं हा रंग आमच्या घरच्या कुंकुमाचा आहे, आणि हा पिवळा रंग कसा तयार केलास, हा तर हळदीचा आहे, आणि हा काळा रंग कसा तयार केलास, तो म्हटले बुक्यापासून तयार केलेला आहे. अरे म्हणजे सगळे रंग घरातलेच वापरले, आणि तरी सुद्धा इतकी सुंदर चित्र कशी काय काढली. मी जे वाक्य सांगणार आहे ते काळजावरती करून घ्या. बाळूनं सांगितलं हा जो लाल रंग आहे तो कुंकवापासून तयार केलेला आहे, हा पिवळा रंग आहे तो हळदीपासून तयार केलेला आहे, हा काळा रंग आहे तो बुक्यापासून तयार केलेला आहे. सगळे रंग माझ्या घरातलेच वापरून मी इतकी सुंदर चित्र काढू शकलो. याचं एकमेव कारण आहे की या सगळ्या रंगांमध्ये मी माझा अंतरंग मिसळला, त्याला ही इतकी सुंदर चित्र तयार झालं. आणि म्हणून मला वाटतं कुठलंही काम करत असताना, कुठलंही योगदान देत असताना, काही करत असताना आम्ही ज्यावेळेला मनापासून करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये चांगला रंग आल्याशिवाय राहत नाही. आणि जाता जाता पिढीला एकच सांगेन, माझे बरेचसे विषय राहिलेले, पुढे योग आला तर मी सांगेन अनेक विषय, कारण एका तासामध्ये एवढ्या गोष्टी होणं शक्य नाही. मला जेवढं ओळखता येईल तेवढं सांगितलं. माझ्या तरुण पिढीला एकच सांगेन, आज मी समाजातल्या घटना बघतो की मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या, मी आज बघतो की पैसे दिले नाही म्हणून आत्महत्या, मी पाहतो की जर्किन दिलं नाही म्हणून आत्महत्या. आणि एवढंच नाही, या महाराष्ट्रामध्ये ज्या असणाऱ्या मावळ्यांनी रक्ताचा अभिषेक करून या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं, त्या मावळ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि ज्या संभाजी राजांचा आनंद छळ केला, रक्तबंबाळ झालेल्या राजांना आम्ही बघितल्यानंतर आजही आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अशा छत्रपती संभाजी महाराजांचा हा देश आहे, हा महाराष्ट्र आहे. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रेरणा एवढीच घ्यायची, आत्ता वटलो असलं तरी ग्रीष्मात मी भरणार आहे, आत्ता वटलो असलं तरी ग्रीष्मात मी भरणार आहे. कुस्ती नाही जिंकता आली तरी चालेल, पण शेड्यू ठोकून मात्र पाहणार आहे. हा जागेल आत्मविश्वास जरी या व्याख्यानाच्या निमित्तानं निर्माण झाला तरी हे व्याख्यान यशस्वी झालं असं मी म्हणेन. पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.